पोलीस किंवा सैन्य विभागात भरती होऊन अंगात खाकी वर्दी परिधान करून आई वडिलांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न साकार करणं आता सोपं होणार आहे. कारण वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था तुम्हाला मोफत प्रशिक्षण आणि 72,000 रुपये विद्या वेतन सुद्धा देणार आहे. नमस्कार, मी सागर अंगे, इग्नाइट अकॅडमीत आपणा सर्वांचं स्वागत. या योजनेच्या बाबतीत आज आपण सगळी माहिती घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. आता वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात ही जी वनआरटी नावाची संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून सध्या IBPS PO, पोलीस भरती, मिलिटरी भरती, TAIT टेट एक्झाम, ज्याला आपण टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणतो, स्टाफ सिलेक्शन कमिशन, RRB, MBA CET, MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी परीक्षा, या सगळ्या परीक्षांचे आता फॉर्म सुटलेले आहेत. तुम्ही इथे सगळीकडे फॉर्म भरू शकतात. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने पोलीस भरती आणि मिलिटरी भरतीच्या अनुषंगाने माहिती घेऊया. बघा, यामध्ये आपण या व्हिडिओत काय काय बघणार आहे, ही नेमकी योजना काय आहे, यासाठी कोण पात्र आहे, यासाठी कागदपत्रे कोणती लागतात, प्रशिक्षण कालावधी आणि विद्यावेतन किती असणार आहे, शारीरिक पात्रता नेमकी आपली काय लागते आणि अर्ज कुठे करायचा आहे. आता हे एक परिपत्रक आहे 8 जून 2026 परिपत्रक आहे. व्यवस्थापकीय संचालक वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात वनआरटी महाराष्ट्र राज्य. काय म्हटले बघा, पोलीस आणि मिलिटरी भरती 2026-27 परीक्षा पूर्व ऑफलाईन प्रशिक्षणाकरता योजनेचा तपशील. यामध्ये काय म्हटले बघा, महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील विद्यार्थी म्हणजे कोण, तर लक्षात घ्या, VJA, त्यानंतर NTB, NTC आणि NTD या प्रवर्गामध्ये तुम्ही जर असाल आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या, तर तुम्हाला पोलीस भरती व मिलिटरी भरती या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. 3 महत्वाच्या गोष्टी काय सांगितल्यात बघा. कोण पात्र आहे, तर VJ आणि NT या प्रवर्गातील विद्यार्थी. प्रशिक्षण जे आहे ते कसं असणार आहे, प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. मग प्रशिक्षणाचा कालावधी किती आहे, 6 महिने. याच्यामध्ये विद्यावेतन तुम्हाला किती मिळणार आहे, 10,000 रुपये प्रति महिना. त्यासाठी 75% उपस्थिती काय आहे, आवश्यक आहे. महिन्याला तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि महिन्याला 10 असे 6 महिन्याचे किती झाले, तर 6 महिन्याचे झाले 60,000 रुपये. आणि वन टाइम तुम्हाला किती मिळणार आहेत, 12,000 रुपये. बघा खालची ओळ बघा, 12,000 रुपये वन टाइम, एका वेळी पुस्तकं किंवा अभ्यासाच्या अनुषंगाने जो काही खर्च येतो त्यासाठी वन टाइम 12,000. असे 60 आणि 12 असे टोटल तुम्हाला 72,000 रुपये जे आहेत ते दर एका या पूर्ण योजनेमध्ये मिळणार आहेत. 75% हजेरी आवश्यक आहे. मग कोण पात्र आहे, तर बघा, महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. तुमचा जो प्रवर्ग आहे, तुम्ही VJ NT या प्रवर्गातले असले पाहिजे. विद्यार्थ्यांची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येईल, म्हणजेच एक CET घेण्यात येईल, त्यामधून तुमचं सिलेक्शन होईल. आणि CET परीक्षेबाबतचं वेळापत्रक तुम्हाला वनआरटीच्या वेबसाईटला उपलब्ध होईल. मग पोलीस भरतीसाठी पात्रता काय आहे, तर किमान तुम्ही 12वी पास असणं आवश्यक आहे. तुमचं वय कमीत कमी 18, जास्तीत जास्त 33 असणं आवश्यक आहे. तुम्हाला मिलिटरी भरती करायची असेल तर तुम्ही 10वी उत्तीर्ण असणं आणि तुमचं वय कमीत कमी 17, जास्तीत जास्त 21 वर्ष असणं आवश्यक आहे. आता मुलांच्या बाबतीमध्ये हाईट जी आहे ती 165 सेंटीमीटर आणि मुलींच्या बाबतीत 155 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. मुलांच्या बाबतीमध्ये छातीचा क्रायटेरिया आहे, छाती न फुगविता ही 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि 5 सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे. फुगवून ती 84 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर बघा, अजून काय काय गरजेचं आहे, उमेदवाराचे शरीर मजबूत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे. आपण तंदुरुस्त असलो पाहिजे, मानसिक स्थिती आपली चांगली असली पाहिजे. छातीचा विकास, आता हे पुरुषांसाठी आहे, छातीचा विकास कमीत कमी 5 सेंटीमीटर विस्तारित असावा. हे आता मी सांगितलंच तुम्हाला अगोदर. प्रत्येक कानाने व्यवस्थित ऐकू आलं पाहिजे, डोळ्यांनी व्यवस्थित दिसलं पाहिजे. प्रत्येक डोळ्याने 6x6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे. ठीक आहे. सैन्य भरतीसाठी ही एक चाचणी केली जाते, CP3 नावाची. नैसर्गिक निरोगी हिरड्या आणि दात पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे. हाडांची विकृती, हायड्रोसेल आणि व्हेरिकोकल किंवा मूळव्याध सारखे रोग तुम्हाला नसले पाहिजेत. लाल आणि हिरवा रंग तुम्हाला व्यवस्थित ओळखता आला पाहिजे. हे सगळं तपासल्यानंतरच तुम्हाला प्रवेश दिला जाईल, हे लक्षात घ्या. पुढे बघा, प्रशिक्षणाचे स्वरूप कसं आहे, तर विद्यार्थ्यांना पोलीस आणि मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण तसेच लेखी व शारीरिक परीक्षांचे अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येईल. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लेखी परीक्षा आणि फिजिकलचं जे काही ट्रेनिंग आहे ते तुम्हाला दिलं जाईल, हे लक्षात घ्या.
त्याच पद्धतीने हा कालावधी 6 महिन्याचा असेल. प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचं असेल, म्हणजेच राहण्याची व्यवस्था नसेल, ती तुमच्या बेसिसवर तुम्हाला करायची आहे. बाकी तुम्हाला विद्यावेतन मिळेल आणि प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपामध्ये मिळेल, हे लक्षात घ्या. प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचं असणार आहे. आता याच्यामध्ये जे आरक्षण आहे ते व्हीजे 40% आहे, एनटीबी 22.50, एनटीसी 22.50, एनटीडी 15%, असं टोटल 100% आरक्षण आहे. यामध्ये महिलांना 30% आरक्षण आहे, दिव्यांग 5% आहे, अनाथ 1% आहे. अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट आधार कार्ड हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. अपडेट आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे आणि व्हॅलिड नॉन क्रिमिलियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच पद्धतीनं पोलीस भरतीसाठी तुम्ही इयत्ता 12वी असणं आवश्यक आहे. शाळा म्हणजे 12वी पास पाहिजे, त्याचं तुमच्याकडे गुणपत्र आणि प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा दाखला लागेल. तुम्ही अनाथ असाल तर तो दाखला, दिव्यांग असाल तर तो दाखला. मिलिटरी भरतीसाठी तुम्ही कमीत कमी 10वी असणं आवश्यक आहे. त्याची गुणपत्रिका लागेल, त्याचं प्रमाणपत्र लागेल. शाळा सोडल्याचा दाखला लागेल. अनाथ असाल आणि दिव्यांग असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल. अर्ज कुठे करायचा आहे तर www.1rt.in या वेबसाईटला गेल्यानंतर नोटीस बोर्ड ओपन होईल. नोटीस बोर्डवरती ऍप्लिकेशन फॉर पोलीस अँड मिलिटरी भरती 2026-27 ट्रेनिंग, इथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जिथे स्टार आहे ती माहिती तुम्हाला कंपल्सरी भरायची आहे आणि अर्जासोबत जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत ते तुम्हाला स्वसाक्षांकित करून तिथे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी काही अटी शर्ती सांगितलेल्या आहेत. हा फॉर्म तुम्हाला 22/6/2026 म्हणजे 25/6/2026 25 जून पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या. कधीपर्यंत भरायचा आहे? 25 जून पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे, हे लक्षात घ्या. चाळणी परीक्षेत म्हणजे जी सीईटी घेतली जाईल त्या सीईटी मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे तुमचं सिलेक्शन होईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे लक्षात घ्या. आता प्रशिक्षणासाठी जे विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांची 75% हजेरी आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. तर तुम्हाला विद्यावेतन प्राप्त होईल. तुम्ही चुकीची माहिती भरली तर कोणत्या टप्प्यावरती तुम्हाला काढलं जाईल प्रशिक्षणामधून. आणि या अगोदर तुम्ही एखाद्या वनआरटी योजनेचा किंवा कुठल्याही योजनेचा बघा, यापूर्वी वनआरटीच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल, हे लक्षात घ्या. विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक आहे. आता फॉर्म भरताना काही अडचण आली तर हा मोबाईल नंबर आहे 7887882026 या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात. अशी सगळी माहिती आपल्याला व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे सर यांनी दिलेली आहे. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून हा व्हिडिओ तातडीने घेऊन आलेलो आहे. हा एक आपल्या इग्नाइट अकॅडमीचा गुगल फॉर्म आहे. हा फॉर्म तुम्ही एक भरून द्या. या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पण दिलेली आहे. हा फॉर्म भरून द्या जेणेकरून तुम्हाला पुढे अशा सर्व योजनांची माहिती उपलब्ध होईल. हा फॉर्म भरताना काही अडचण असेल तरी त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे, तिथे तुमची अडचण टाका. आमच्या टीमकडून तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल, कारण हा एक सामाजिक उपक्रम आहे. त्यामुळे या सामाजिक उपक्रमामध्ये आम्हाला देखील योगदान देता आलं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही हा फॉर्म भरून घेतोय. हा फॉर्म नक्की भरा. काही अडचण असेल तर 8888996116 या नंबरला कॉल करा आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन सरकारी योजनांची माहिती तसेच वेगवेगळ्या परीक्षांची माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं आपले हे जे युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा.